नमस्कार शिक्षक मित्रांनो, महा टीचर इन्फोमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अखेर ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आलेला आहे. केंद्रप्रमुख परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तर चला याच मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ज्या हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ना, त्यांच्यासाठी हा खरंच एक खूप मोठा आणि निर्णायक क्षण आहे. पण त्याआधी माझा तुम्हाला एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही तुमचा निकाल चेक केला का? पाहिलात? जर अजूनही पाहिला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण निकालाची सगळी माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यानंतरची पुढची प्रक्रिया काय असणार आहे हे आपण आता समजून घेणार आहोत. हो, तर ही बातमी 100% खरी आणि अधिकृत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023चा अंतिम निकाल घोषित केलेला आहे. तुमच्यापैकी अनेकांसाठी ही खरंच एक खूप मोठी गुड न्यूज आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का की ही स्पर्धा नेमकी किती मोठी होती? चला, आपण जरा आकडेवारीवर एक नजर टाकूया, म्हणजे तुम्हाला स्पर्धेची जी तीव्रता आहे ना, ती बरोबर लक्षात येईल. बघा, या परीक्षेसाठी तब्बल 46,068 उमेदवारांनी अर्ज केले होते. केवढा मोठा आकडा आहे हा, यावरूनच आपल्याला सहज अंदाज येतो की या पदासाठी किती तगडी स्पर्धा होती. आणि यापैकी जे उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला हजर होते त्यांची संख्या होती 38,556. म्हणजे विचार करा, जवळपास 38,000पेक्षा जास्त शिक्षक या स्पर्धेत उतरले होते. तर आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. निकाल तर लागला हे आपल्याला कळलं, पण आता पुढे काय, हाच खरा प्रश्न आहे, नाही का? कारण निकालासोबतच काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा आहेत ज्याकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमचा वैयक्तिक निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर, म्हणजेच www.mscepune.in यावर पाहू शकता. ही वेबसाईट लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगतो, www.mscepune.in. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही टेट किंवा सीटीटी परीक्षा उत्तीर्ण आहात का? कारण जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची स्टेप अजून बाकी आहे. ज्या उमेदवारांनी टेट किंवा सीटेट परीक्षा पास केली आहे त्यांनी जरा नीट लक्ष देऊ नये का? तुम्हाला www.mscepune.in याच वेबसाईटवर जायचं आहे. तिथे लवकरच एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही कोणती परीक्षा उत्तीर्ण झाला आहात त्याची माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे. त्यामुळे या वेबसाईटवर लक्ष ठेवून राहा आणि ही पायरी अजिबात चुकवू नका. आणि हो, ही जी काही सगळी माहिती मी तुम्हाला देतोय ना, ही पूर्णपणे अधिकृत आहे, ऑफिशियल आहे. चला आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे प्रसिद्धीपत्रक जारी केलंय ते स्वतःच पाहूया. हे बघा, हे आहे ते अधिकृत प्रसिद्धीपत्रक. यामध्ये निकालाची घोषणा, आकडेवारी सगळं काही दिलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती टीईटी सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांसाठीची सूचना इथे अगदी स्पष्टपणे नमूद केलेली आहे. सोबतच वेबसाईटचा पत्ता देखील दिलेला आहे. चला तर मग जाता जाता एकदा पटकन सगळे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघून घेऊया, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची गोष्ट सुटायला नको. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: 1. केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 2. तो तुम्हाला www.mscepune.in या वेबसाईटवर पाहता येईल. 3. जर तुम्ही टेट किंवा सीटेट पास असाल तर तुम्हाला याच वेबसाईटवर जाऊन लवकरच तुमची माहिती भरावी लागणार आहे. आणि 4. ही सगळी माहिती पूर्णपणे अधिकृत आहे. आणि शेवटी ज्या उमेदवारांनी हे यश मिळवलं आहे त्या सर्वांचं महा टीचर इन्फोतर्फे मनापासून अभिनंदन. तुमची निवड झाली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हालाही खूप आनंद होईल. आणि ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवा. पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.